रुग्णालयात डॉक्टर नाहीत, वैद्यकीय अधीक्षकांचा पत्ता नाही आणि हजारो नागरिकांचा जीव अवघ्या एका कंत्राटी डॉक्टरच्या भरोशावर. ही आहे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड ग्रामीण रुग्णालयाची धक्कादायक वस्तुस्थिती. दुर्गम, नक्षलग्रस्त आणि मलेरियाग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था सध्या गंभीर प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गेल्या 2 महिन्यात केवळ एकदाच रुग्णालयात आल्याचा आरोप समोर आला आहे. भामरागड तालुक्यात तब्बल 128 गावे आहेत. हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या ग्रामीण रुग्णालयावर आहे. मंजूर 4 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे, मात्र प्रत्यक्षात कार्यरत फक्त एक कंत्राटी डॉक्टर. दिवस असो वा मध्यरात्र, अपघात असो किंवा गंभीर रुग्ण, संपूर्ण जबाबदारी एकाच डॉक्टरवर असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक रुग्णांना उपचारासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. विशेषतः पावसाळ्यात मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना ही परिस्थिती अधिकच चिंताजनक मानली जात आहे. माहितीनुसार 28 एप्रिल 2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले डॉक्टर विजय सोळंके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात हजेरी लावल्यानंतर रुग्णालयात केवळ 1 जून रोजी पगारपत्रकावर स्वाक्षरी करण्यासाठी एकदाच हजेरी लावली. त्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात दिसले नसल्याची चर्चा असून या आरोपांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे पावसाळ्यापूर्वी नियुक्त होणारी तज्ज्ञ वैद्यकीय पथके अद्याप कार्यरत नसल्याची माहिती आहे. कोविड काळात उभारण्यासाठी आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे साहित्य आजही रुग्णालय परिसरात धूळखात पडले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयाला 13 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री भेट देऊन परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झालेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. आता काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 2 महिन्यात केवळ एकदाच रुग्णालयात आलेले वैद्यकीय अधीक्षक नेमके कुठे आहेत? त्यांच्या अनुपस्थितीची जबाबदारी कोण घेणार? एका कंत्राटी डॉक्टरच्या भरोशावर संपूर्ण तालुक्याची आरोग्य व्यवस्था किती दिवस चालणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार कधी? की भामरागडकरांना आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार? सह्याद्रीचा राखणदारसाठी गोविंद चक्रवर्ती, भामरागड. मी सध्या भामरागड ग्रामीण रुग्णालय इथं कार्यरत आहो NRCMO म्हणून. सध्या या ठिकाणी मी एकटाच मेडिकल ऑफिसर आहे आणि बाकी जे डेप्युटेशनवर येतात ते सुद्धा कोणी जॉईन झालेले नाही आणि या ठिकाणी प्रॉपर MS सुद्धा नाही आहे. ते आलेले होते, 2 दिवस होते, त्यानंतर चालले गेले, महिनाभरापासून नाही आहेत ते. आणि सध्या मी एकटा असल्यामुळे मी जवळपास 25-26 दिवस झाले मी 24/7 मीच एकटा कार्यरत आहे. त्याच्यामुळे मला त्रास होऊन राहिला आहे आणि पेशंटचं पण त्यांना पण म्हणजे सेवा देण्यास प्रॉब्लेम येऊन राहिला आहे, कारण की एकटा किती करणार आहे. आणि त्याच्यामुळे मी CS ला पण सांगितलेलं आहे, सगळ्यांना इन्फॉर्म आहे, तरी सुद्धा काही MO दिलेलं नाही त्यांनी. ते म्हणतात की हप्त्याभरासाठी डेप्युटेशनवर देतो, पण ते सुद्धा काही झालेलं नाही. आणि काही मीटिंग्स वगैरे असतात तर मला जॉईन करावं लागतं आणि त्यावेळेस सुद्धा नाही का OPD सांभाळणं, सोबत मीटिंग सांभाळणं ते सुद्धा होत नाही आहे माझ्याने. तर खूप काही प्रॉब्लेम आहे, ते सांगितलेलं आहे, पण काही होऊन नाही राहिलं ॲक्शन याच्यावर. तुमचं ऑर्डर कधी संपत? माझं ऑर्डर आता 30 तारखेला संपून राहिलं, 30 जूनला. परत घेणार का भामरागड? परत घ्यायचं आहे, पण सोबत म्हणजे कोणी एम्बोज जर नसते तर मी विचारच नाही करणार ना. मी प्रॉपर इथला असून सुद्धा मी त्याबद्दल विचार नाही करेन, कारण की मी एकटाच करत आहोत, महिनाभर झाले. तर ते म्हणतात की कंटिन्यू करा, पण मी नाही करणार. आता पुढं मलेरिया आहे, किती रुग्ण असतात साधारणतः दररोज? साधारणतः दररोजचे 2-3 असतात ॲडमिशन असतात मलेरियाचे आणि जवळपास महिन्याभराचे एप्रिलमध्ये 25 होते, मेमध्ये पण 20 ते 22 असा आकडा आहे. आता पावसाळ्यामध्ये परत वाढणार आणि त्यामुळे खूप त्रास होतो.